हाय एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरवादी अगत याचे जे घटक द्रव्य आहेत हे जाणून घेणार आहोत. त्याची आपण आज ट्रिक बघणार आहोत. तर ट्रिक आहे, अवी पाटीलने मुरवाचे मस्त चित्र काढले म्हणून चव्यने वचा वचा तगर पिले. तर या ट्रिकमध्ये हे पूर्ण घटक द्रव्य येतात. तर पहिला आहे अवी. अ आणि वी यातून दोन घटक निर्माण होतात. अ म्हणजे अमृता, वी म्हणजे विडंग. नंतर पाटीलने, तर पाटील या शब्दापासून पटोल हा शब्द तयार होते. नंतर मुरवाचे म्हणून मुरवा, मस्त वरून मुस्ता, चित्र वरून चित्रक, काढले म्हणून चव्यने, तर चव्यवरून चव्य, चव्यने वचा वचा वरून वचा, तगरवरून तगर, पिलेवरून पिंपळी. तर ह्या ट्रिकने हे पूर्ण घटक द्रव्य लक्षात राहतात. परत एकदा सांगते. अवी पाटीलने मुरवाचे मस्त चित्र काढले म्हणून चव्यने वचा वचा तगर पिले. अ म्हणजे अमृता, यालाच गुडूची पर्याय आलेला आहे. वी म्हणजे विडंग, पाटील म्हणजे पटोल, मुरवा म्हणजे मुरवाचे म्हणजे मुरवा, मस्त वरून मुस्ता, चित्र वरून चित्रक, चव्य वरून चव्य, वचा वरून वचा, तगर वरून तगर आणि पिले या पी वरून पिंपळी असं लक्षात ठेवायचं आहे. तर हे घटक द्रव्य लक्षात राहतील. आता बघू अनुपान, मात्रा आणि युजेस. तर अनुपान आहे तक्र, उष्णजल. मात्रा आहे एक कर्ष. थेरप्युटिक युटिलिटी म्हणजे त्याचा युजेस, रोगाधिकार, ते आहे गरविषाने होणारे अग्निमांद्य. म्हणजे जे विष बाधा होते त्यामधून जे अग्निमांद्य उत्पन्न होते त्यावर या मुरवादी अगतचा उपयोग केला जातो. तर ही होती ट्रिक मुरवादी अगत यांच्या घटक द्रव्याची. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.